मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे. माझा स्वतःचा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850155558. रावेर तालुक्याचं गाव आहे. रावेर रेल्वे स्टेशनपासून 2 ते 2.5 किलोमीटरवर माझं कार्यालय आहे. बस स्टँडपासून 5 मिनिटाच्या अंतरावर. आणि आपण खाजगी वाहनाने आलात तर आंबेडकर चौकात याल. आंबेडकर चौकात आल्याबरोबर डाव्या बाजूला एक रस्ता सराफ बाजारात जातो. सराफ बाजारात विक्रम बोरकर ज्वेलर्स, गणेश ज्वेलर्सच्या समोर लक्ष्मीनारायण मंदिर आहे. या ओट्यावर फुलंवाले बसलेले असतात आणि जलालशाह बाबाचा दर्गा आहे. त्याच्या आतमध्ये आपण आलं की माझ्या कार्यालयात याल. याशिवाय तुम्हाला आपल्याला अजूनही काही माहिती हवी असल्यास विक्रम बोरकर ज्वेलर्स, अलंकार बोरकर ज्वेलर्स या शोरूममध्ये बाहेरून न उभे राहता आतमध्ये जा आणि त्यांना विचारा की आम्हाला गुरुजींकडे जायचं आहे. ती माणसं माझ्याकडे आणून देतील, निदान मार्गदर्शन तरी आपल्याला करतील. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. मी स्वतः कार्य करतो, माझ्यामार्फत कुठेही कार्य करत नाही. यंत्रसिद्धी वाटप सुरू झालेली आहे. 6x11चं पाकिट आपण घ्यायचं, त्याच्यावर आपला पत्ता लिहायचा, माझा पत्ता मुळीच लिहायचा नाही. 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं आपण स्वतः त्याच्यावर चिटकवायची. त्याच्यावर आपला पत्ता लिहायचा आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालून त्यावर माझा पत्ता मी हा सांगितलेला लिहायचा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवून द्यायचं. आमची माणसं आपल्याला 3 यंत्रसिद्धी मोफत आम्ही देत असतो, अभिमंत्रित करून ती आपल्याला पाठवून देतील. यंत्रसिद्धी कुठल्याही दिशेला आपण लावू शकतात, केव्हाही लावू शकतात. एका रांगेत लावायची इच्छा असेल, जागा नसेल तर विविध दिशांना सुद्धा तुम्ही लावू शकता. ही यंत्रसिद्धी देवी देवतांचे कारक नाही आहे. ही ज्योतिषशास्त्रावर आधारित असल्या कारणाने सर्व जाती धर्मपंथी यांना चालणारी आहे. परंतु ही यंत्र प्रभावित करण्यासाठी, याला स्फटिकाचं रूप देण्यासाठी खास प्रेम करूनच आपल्याला ही वापरावी लागणार आहे. आपला शॉप असेल, दुकान असेल, व्यवसाय असेल, ऑफिस असेल, कार्यालय असेल, त्या ठिकाणी लावायची. घरात असाल तर पहिल्या हॉलमध्ये लावायची. काही नाही, सर्वसाधारणपणे आपण हार घालू शकतात, फुलाची माळ घालू शकतात, गायच्या तुपाचा दिवा लावू शकतात, कुठल्याही तेलाचा दिवा लावू शकतात, कुठलीही अगरबत्ती तुम्ही लावू शकतात, धूप लावू शकतात. असो, आजचा विषय आपण घेणार आहोत. विषय घेण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला विषयाला सुरुवात करूया. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जळगावचे गंगाराम तुकोजी महाजन ह्या व्यक्ती आहे, ऑफिसर आहे मोठ्या आणि रिटायर्ड झालेले आहेत. त्यांनी विवाहाविषयी अधिक माहिती मला मागितलेली आहे. भुसावळचे गजानन पंडित म्हणून आहे, पुजारी होते, वयोवृद्ध झालेले आहे. त्यांनी कालच माझ्याकडे भेट दिली आणि त्यांनी विवाहाविषयी खूप चर्चा केली. तर त्यांनी चर्चाविषयी हाच चर्चेचा विषय व्हिडिओत घ्या असं त्यांनी सांगितलं. त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये राहणारे आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कार्य करणारे रत्नाकर भट ज्यांचा आहे, तरुण मुलगा आहे अगदी, आणि नुकतंच तो पूजेचं कसे विधिविधान करणं शिकतो आहे. आणि मी त्याला द्वारकेला जायचं सांगितलं आहे, मथुरेला जायचं सांगितलं आहे, किंवा उज्जैन क्षेत्री पण शिकता येते, ते पण मी त्याला सांगितलेलं आहे. कीर्तन शिकायचं असेल तर देहूआळंदीला पण आपल्याला शिकता येते. आपल्याला संगीत शिकायचं असेल तर वचनकारक
तर आपल्याला द्वारका मथुरेलाही जावं लागते आणि पूजापाठ शिकायचे असेल तर उज्जैनलाही आपल्याला त्या ठिकाणी पुष्कळ ठिकाणी विनामूल्य आहे. असो, विवाहाचा विषय घेत असताना आपल्याला विवाह वर आणि वधू इच्छित म्हणजे मुलगा आणि मुलगी विवाह करणं अपरिहार्य आहे. वर्तमान स्थितीत संसारासाठी दोन बाजू लागतात, स्त्री आणि पुरुष, आणि मग तो पुढे संसार होतो. आई वडिलांच्या आधारावर आपण 20, 22, 25, आता वर्तमान तर 30-35 पावतर आपण राहतो. नोकरी असतो, व्यवसाय असतो, शेती असते, सर्व काही असते. आपण त्याप्रमाणे बघत असतो. आणि नंतर मग मात्र विवाहाच्या वेळेला वर्तमान स्थितीत आपण बघितलं तर फारच चिंतादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्व काही आहे, पगार आहे, गाडी आहे, शहर आहे, बंगला आहे, ऑफिसर आहे, उच्च शिक्षण आहे. असं असल्यावरही विवाह का होत नाही हा एक प्रश्न पडतो. आता बघायला गेले आपण तर सर्वसाधारण सामान्य माणसाचे विवाह होत आहे. आजच्या मुलामुलींना आपण जर पाहिलं तर शहराचं आकर्षण आहे. मुलगी सांगते की मला पुणे मुंबई, आता पुणे मुंबई लहान वाटू लागलेलं आहे. परदेशाचं कडे दिशा नजर मन जाऊ लागलेलं आहे. तर असं स्थळ असताना सुद्धा मग विवाह होत नाही. का होत नाही? या ठिकाणी माझ्याकडे 2 मुलं आले होते. 2 मुलं म्हणजे ते आजोबा नातू घेऊन आले होते. आता एक मुलीचा मुलगा होता आणि एक मुलाचा मुलगा होता. त्यांनी सांगितलं की आम्ही आजोबाच्या सान्निध्यात आलेलो आहोत. आमचा ज्योतिषावर विश्वास नाही, आम्ही विज्ञानवादी आहोत. आता ते पाहायला गेले तर 35 वर्ष त्या मुलीचं वय आहे आणि 39च्या जवळपास त्या मुलाचं वय आहे. आणि विवाहासाठीच आजोबा माझ्याकडे आलेले होते. त्यांना मी सांगितलं तुम्ही आजोबाचा मान ठेवून इथपर्यंत आले आहे, आता कार्यालयाच्या बाहेर का जातात? संपूर्ण मान द्या आणि ते बसा. नाही म्हणे आम्हाला ऐकण्याचंही नाही. म्हटलं 2 मिनटं माझे शब्द ऐका. तुम्ही प्रयत्नवादी असं म्हणतात, मग प्रयत्नवादी असं म्हणत असताना तुम्हाला लग्न करण्याची इच्छा पण आहे आणि तुम्ही आता बोलूनही दाखवली आहे. मग तुम्ही तुमचा विवाह का होऊ शकला नाही? तुमच्याजवळ शहर आहे, गाडी आहे, बंगला आहे, पॅकेज मोठं आहे. असं असताना तुमचा विवाह का तुम्ही करू शकत नाही? साधारण माणसाच्या खेड्यापाड्यातले विवाह होत आहे, झोपडपट्टीत राहणाऱ्याचे विवाह होत आहे. मग तुमच्या भावबंधात विवाह झालेले आहे आणि तुम्ही का राहिलेले आहे? मग प्रयत्न तुमचे यशस्वी का होत नाही? म्हणजे इथे तुमचं जे प्रयत्नवादी आहे ते खोटं ठरते. आमचं इथे ज्योतिषशास्त्रच खरं ठरते, एवढं मात्र नक्की. तुम्हाला परमेश्वराने, निसर्गाने, आईवडिलांनी 2 कान दिलेले आहे. एका कानाने ऐका, पटलं तर मेंदूत घाला, नाही तर मग दुसऱ्या कानाने सोडून द्या. एवढं बोलल्यावर ते दोघांनाही थोडीशी समज आली आणि मग ते दोघंही चुलत बहीण भाऊ माझ्यासमोर बसले आणि मी त्यांना ती पीठिका सांगितली. त्यावर त्यांनी मात्र अगदी दिलखुलासपणे आणि याच्यापुढे आम्ही ज्योतिषशास्त्राविषयी टिप्पणी करणार नाही आणि ज्योतिषशास्त्रापुढे आम्ही नतमस्तक होतो आणि आमचं विवाहाचं कार्य तुम्ही करून द्या अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि त्याप्रमाणे एक नकारवादी भूमिका ज्यांची होती तरुण वर्गाची ती होकारार्थी झाली. पहा, थोडंसं बोललं पाहिजे, समजून दिलं पाहिजे, रागवलं नाही पाहिजे. कारण आजच्या तरुण पिढीला रागवणं चालत नाही आहे. कोणी असो, मग ते सुनबाई असो, मुलगा असो, नातू असो, रागवणं कोणालाही चालत नाही. आई वडील असो त्यांना पण रागवणं चालत नाही आहे. बाहेर तुम्ही काही करा, दंगा करा, मस्ता करा, डीजे मोठ्या मोठ्या उग्रतेने वाजवा, तो चालतो. पण आईवडिलाचा आवाज मात्र चालत नाही, सुनेचा आवाज चालत नाही, मुलाचा आवाज चालत नाही, कोणाचाही आवाज चालत नाही. अशी परिस्थिती आहे. वर्तमान स्थिती बदलत आहे, त्याप्रमाणे आपण बदलून घ्यावं आणि आपलं कार्य साधावं, एवढं मात्र नक्की. आता विवाहाला अडथळे काय येतात आपण हे बघूया. आता विवाहाला या दोघांच्या प्रश्न आपण जर घेतलं तर ह्या दोघांच्या पत्रिका आहेत.
जे होते पहिली चूक यांची इथे झाली होती की यांना स्थळं 2-3 आले होते, परंतु 2-3 स्थळं आले असताना यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ आणि तोही मृत्यू षडाष्टक दाखवला गेलेला होता आणि त्यामुळे येणाऱ्या स्थळाने यांना नकार दिला होता. पहा, येणारे स्थळ पसंती आहे, सगळं आहे, परंतु मृत्यू षडाष्टक म्हटलं की लोक घाबरतात. इकडे मृत्यूला घाबरत असताना वाटेल तशी वाहन तुम्ही जोरात चालवतात, रस्त्याने बरोबर चालत नाही, नको ती कामं करतात, उद्योग करतात, तेव्हा तुम्हाला मृत्यूचं भय वाटत नाही. आणि पत्रिकेत सांगितलं मृत्यू षडाष्टक की तुम्हाला भय वाटते. वास्तविक पाहता मृत्यू षडाष्टक हा जो सांगितला आहे दोघा मिळून येणारा हा गुणमिलनात निघतो, कुंडली मिलनात निघत नाही, हा खोटा असतो. एखाद्याची जन्मतःच पत्रिका दीर्घायुष्य आली आणि दोघांची पत्रिका मिळवताना मृत्यू षडाष्टक दोघांना आला, तर मग पहिली पत्रिका खरी का ही पत्रिका खरी हेही बघायला हवं ना. तर पहिली जी जन्माची पत्रिका असते तीच खरी असते. मागून गुणमिलन मी अनेकदा म्हणतो की गुणमिलन करू नका, गुणमिलन यशस्वी होत नाही, गुणमिलनामध्ये अर्थ कळत नाही, गुणमिलनामध्ये आपल्याला संपूर्ण सत्यतेचे मार्गदर्शन होत नाही. आता आमच्या पतीपत्नीमध्ये तुम्ही म्हणाल तर एक नाडी होती, एक चरण होतं. एक चरण असताना, एक नाडी असताना, गण एक असताना, राशी एक असताना, जन्मयोग असताना, मृत्यू षडाष्टक असताना, याच्यामध्ये काही ग्रह तरी आमच्या सांगितलं होतं की तुम्हाला मुलं होणार नाही, एखाद्याचा मृत्यू होईल. परंतु आमचा संसार 51 वर्ष झाला, तिचं निधन झालं, आपल्यालाही माहीत आहे, प्रत्येक मी अभिवादन करतानाही सांगतो. तर आमचा संसार इतका संसार झाला की देवादिकांचाही संसार झाला नाही असं मी मानतो. 2 मुलं आहे, 4 नातू आहे. एक नातीचं लग्न पण झालं आहे, तिला पण मुलगी झालेली आहे, आता पण तिला गर्भार आहे. मी आजोबाहून पंजोबाची डिग्री प्राप्त केलेली आहे. नातू असल्याकारणाने आजोबा आहे. 2 मुलं डॉक्टरी पास झालेले आहे. एक तिसरा नातू तो 12वी परीक्षेत आहे, उत्कृष्ट मार्क मिळवणार आहे. आणि मी दोघंही मुलांना ज्वेलरची शॉप लावून दिलेली आहे आणि रावेर गावामध्ये नंबर 1ची ज्वेलरी शॉप आहे, अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स. आपण येऊन बघू शकतात. आमच्या दोघांचं आयुष्य इतकं गेलं की सीतेचं आयुष्य, रामाचं आयुष्य, शंकर पार्वतीचं आयुष्य, लक्ष्मीनारायणचं आयुष्यसुद्धा गेलं नाही असं मी मानतो. कारण तिनं माझा एकही शब्द खाली पडू दिला नाही आणि आमचं मतैक्य होतं. आम्हाला चष्मा 1 लागत होता आणि आम्ही एका ताटात 1972ला लग्न झालं तेव्हा एका ताटात जेवण घेत होतो. बाहेरही 2 ताटाचे पैसे घ्या आम्ही खानावळमध्ये सांगत होतो, पण एकच ताट वाढ, एकच पाण्याचा ग्लास, एकच चहाचा कप असं आम्ही सांगत होतो आणि शेवटपर्यंत आम्ही त्याचप्रमाणे करत होतो. असा हा आपण बघत असताना ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आता न जमणारं आमची कुंडली आयुष्यभोगाचं आहे. माझं 78 आयुष्याकडे मी चाललो आहो, तंदुरुस्त आहो आणि काही नाही, आनंदात समाधानीत आहे. म्हणजे खरं काय सांगायचं तात्पर्य असं की आपण ज्या वेळेला स्थळं येतात त्यावेळेला जाणकार ज्योतिषी तुम्हाला हवा असतो आणि कुंडली मिलन करूनच विवाह करायचा असतो. गुणमिलनाला काहीही अर्थ नसतो, हे मी तुम्हाला वारंवार सांगतो. आता कुंडली मिलन आणि गुणमिलनामध्ये काय फरक आहे? त्या कुंडली मिलन आणि गुणमिलनामध्ये फक्त तारीख बघितली जाते आणि तारखेच्यावरून त्याच्यात कुंडली काढली जात नाही आणि कुंडलीतले जे ग्रहयोग आहेत ते काढले जात नाही. कुंडली मिलनामध्ये जन्मयोगाची कुंडली काढली जाते, आलेख काढले जातात, आलेख काढले जात असताना अंशाचे ग्रहयोग काढले जातात, दृष्टीयोग काढले जातात. आपण एका ग्रहाला 120 दृष्ट्या असतात. आता दृष्टी म्हणजे काय? दृष्टी म्हणजे पाहणं. जसं मी शुभतेने पाहतो आहे, पवित्रेने पाहतो आहे, अशुभ पाहतो आहे, वाकड्या नजरेने पाहतो आहे, तिरप्या नजरेने पाहतो आहे, खालच्या नजरेने पाहतो आहे, समोरून पाहतो आहे, समाधानाने पाहतो आहे, अशा आपण जर म्हणतो दृष्टीच्या बाबत. तशाच आपल्याला या ठिकाणी बघायला गेले तर या कोणत्या ग्रहाच्या दृष्ट्या आपल्या याच्यावर आहे त्याच्या कुंडली मिलनमध्ये बघावं लागते. आता संततीचा प्रश्न असला की 2 आता एक वर आणि वधू
एक स्त्री आणि पुरुष या दोघांमुळेच संतती निर्माण होते, एकामुळे होत नाही. म्हणून दोघांच्याही गर्भकुंडल्या आपल्याला तपासाव्या लागतात. मग इथे स्त्री अपूर्ण आहे का पुरुष अपूर्ण आहे का, दोघंही बरोबर आहे का, दोघंही प्रफुल्लित आहे का, दोघंही कमजोर आहे का, एक कमजोर आहे का, एक मजबूत आहे, या तऱ्हेने आपण या ठिकाणी बघत असतो. आता काही ठिकाणी माझ्याकडे तर असं आहे की डॉक्टरीने होते आणि त्यांनी म्हणे आम्ही सक्षम आहोत, आम्ही तपासणी करून घेत आहे, फक्त तुमचा होकार नकार द्या. म्हटलं तुमचा विवाहाला माझा होकार आहे, पण संतती होणार नाही. संतती सोडून सर्व सुख तुम्हाला मिळतील. आणि तात्पर्य असं की आज त्यांना 17 वर्ष झाले पण संतती झाली नाही आणि टेस्ट ट्यूब बेबी पण त्यांची यशस्वी झाली नाही, कारण त्याच्यामध्ये वंशखंडित योग आलेला आहे. आणि तो वंशखंडित योग त्यांच्या पूर्वापार म्हणजे परंपरेच्या याच्यामध्ये थोडीशी अशुभत्व घटना घडण्याचा झाल्या असल्या कारणाचा तो परिणाम आहे. असो, त्याप्रमाणे पुढचं आता गर्भयोगाचं आपण पाहिलं की नंतर मग गोचर म्हणजे आजचे ग्रहयोग दोघांना कसे शूट होतात, शुभ आहे अशुभ आहे ते बघावे लागतात आणि मग दोघंही पत्रिकेचं मिलन बघावे लागतात. आता मी रावेरून जळगावला जात आहे, प्रवासात आहे आणि यावल मार्गे मी जात आहे. तर या ठिकाणी मी आता प्रवासात जात असताना सुरक्षितता ही फार कमी असते, केव्हा काय होईल रस्त्यामध्ये सांगता येत नाही. आणि जर आपण कार्यालयात आहे, मंदिरात असले तर पावनतेच्या भूमीत असतो, माझ्या कार्यालयात असलं तर तो शुभतेत असतो. म्हणजे आपण जिथे जात आहोत तसंच मुलाचं स्थान मुलीच्या कुंडलीत जर मृत्यूस्थानी असलं तर मुलाचं आयुष्य कमी होईल, किंवा मुलीचं स्थान मुलाच्या कुंडलीमध्ये मृत्यूस्थानी असलं तर मुलीचं आयुष्य कमी होईल. अनारोग्याच्या ठिकाणी एकमेकाचं असलं तर आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. धनाच्या ठिकाणी एकमेकांना आलं, कर्तव्याच्या बाबून येतात तर दोघंही कर्तव्यशील आहे, दोघंही धनवंत होतील. दोघांच्या याच्यामध्ये हानी योग आला तर दोघांची हानी सतत होत राहील, आरोग्याचा तणाव निर्माण होईल, वाद निर्माण होतील. म्हणून हे पण पाहणं जरुरीचं आहे. असं असताना अजूनही आपल्याला या ठिकाणी दिसते की प्रत्येक कुंडलीमध्ये 12 स्थानं असतात, 12 भाव असतात, 12 ग्रह असतात. हे एकमेकाला किती पूरक आहे हे बघावं लागते. म्हणजे होकार योग्य अयोग्य, होकार नकार अशा त्या पद्धतीने. आणि मग नंतर दोघांचं वैयक्तिक भाग्य आपल्याला करून घ्यावं लागते. वैयक्तिक भाग्यामध्ये असलं एखाद्याचा प्रेम योग आहे, एखाद्याचा अनापत्य योग आहे, एखाद्याचा अल्पमृत्यू योग आहे, एखाद्याला भयंकर रोग आहे, एखाद्याचा कॅन्सर एडसारखे रोग आहे. असे जर असले तर त्याच्यातून आपल्याला उलगडा करता येत असतो. असं असताना मग शेवटी निर्णय येतो करायचं की नाही. मग एखाद्या बाजूला थोडंसं अशुभत्व असलं, एखाद्या ग्रहाची नाराजी असली, एखाद्या ग्रहाचं अशुभत्व असलं, एखादा ग्रह वक्री असला, एखाद्या ग्रहाची दृष्टी कमजोर असली, एखाद्या ग्रहाचं स्थान अशुभस्थेनं असले, कर्तरी योग शुभ असला किंवा परकर्तरी योग पापकर्तरी योग असला, अशा विविध माध्यमातून एखादा दृष्टीयोग कमजोर असला, एखाद्याचं स्थान मातृपितृ स्थान थोडंसं विरोधात्मक असलं किंवा सासू सासऱ्याचं विरोधात्मक असलं आणि ते जर ग्रहशांतीमुळे जर होत असलं, बरोबर होत असलं तर त्याप्रमाणे ती उपासना आराधना देऊन आम्ही मग होकार नकार हे एक निर्णय देत असतो. म्हणजे कुंडली मिलन हे अगदी यशस्वी आणि खात्रीसारं सत्यतेकडे जाणारा मार्ग आहे. याच्यावर ज्योतिषशास्त्रामध्ये कुठेही सांगितलं गेलेलं नाही, विचार केलेला गेलेला नाही. म्हणून मी सर्वांना सांगतो की कुंडली मिलन करूनच विवाह करावा. असो, आता विवाहामध्ये अडथळे कसे येतात, विवाहामध्ये अडथळे का येतात, तर आपण हा पहिला ह्या मुलांचं आपण बघितलं की ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर नकार होता तर केवळ गुणमिलनामुळे त्यांचा विवाह रोखला गेला होता, दुसरा काही नाही. आता त्यांनी जी स्थळं आणली होती माझ्याकडे आणि त्यांचाही मी त्यांना सांगितलं. तर कारण काय आहे की विवाह बघत असताना पुष्कळशे लोक गुरु बघतात, 4था गुरु आहे, 8वा गुरु आहे, 12वा गुरु आहे. असं बघत असताना मग विवाहस्थळ विषय मग बघणंही नकारार्थी होते आणि बघतही नाही आणि मग नकाराची भूमिका घेतली जाते. पण गुरु आता पाहिलं तर आपल्याला शिक्षणाचं विचारायचं असेल, शिक्षण अधिकाऱ्याकडे जावं लागेल की शिक्षण मंत्र्याकडे जावं लागेल. आपल्याला आरोग्याचा काही समस्या आपल्याला असेल, दवाखान्याची समस्या असेल तर आपल्याला आरोग्याच्या अधिकाऱ्याकडे जावं लागेल किंवा डॉक्टरांकडे जावं लागेल. त्याचप्रमाणे आपल्याला सरकारी कार्यालयात जात असताना आपल्याला एखादं लायसन घ्यायचं आहे व्यापार व्यवसायाचं, तर आपल्याला त्या
खात्याकडचे वरिष्ठ असेल त्यांच्याकडे जावं लागेल. त्याचप्रमाणे आपल्याला विवाहाचा प्रश्न आहे तर पहिला प्रथम आपल्याला विवाहाच्या कुंडलीच्या माध्यमातून विवाह आपल्याला बघावा लागणार आहे. आता पुष्कळसं आपण जर जन्मकुंडली तुम्ही काढली, कॅम्प्युटरच्या मार्फत काढली किंवा इतरांच्या मार्फत काढली तर एक लग्न म्हणून कुंडली येते. आता लग्न म्हणजे विवाह नाही, लग्न म्हणजे संसार नाही, लग्न म्हणजे दोघंही जोड्याचा शुभमंगल सावधान नाही. लग्न हा शब्द नेहमी चुकीचा तिथे वापरला गेलेला आहे. त्यावेळेला तो उदयमान शब्द तिथे असायला हवा होता आणि अजूनही तो वापरत आहे, त्याला काही इलाज नाही. पण ती उदयमान कुंडली असते, ती विवाहाची लग्नाची मात्र मुळीच नसते, हे लक्षात घ्यायला आपण पाहायला पाहिजे. विवाहाची कुंडली मांडत असताना संतती कुंडली आपल्याला बघावी लागते. लाभाची, भाग्याची, संसाराची, आरोग्याची, मृत्यूची अशा विविध कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने ज्योतिषशास्त्राच्याच प्रमाणे आपल्याला विवाह कधी होईल, कसा होईल, कुठे होईल, कोणत्या दिशेला होईल याचं ज्ञान, परिपूर्ण ज्ञान आपल्याला विवाह ठरवताना मिळते. पहिला प्रथम म्हणजे आपल्याला काय आहे की आपल्याला स्थळ कसं मिळणार आहे ते त्याचं वर्णन म्हणजे रंग कसा आहे, नाक कसा आहे, दृष्टी कशी आहे, शरीर रचना कशी आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती मिळते. त्याच्यानंतर स्वभावाचं, खास करून स्वभाव आपल्याला लागतो, तो स्वभावाचं ज्ञान आपल्याला मिळते. त्यानंतर मग आपल्याला असं मिळत असताना दिशा कोणती आहे. आता पुष्कळांचा मला प्रश्न येतो की आम्ही दिल्लीला राहतो, आम्ही भोपाळला राहतो, तर मग आम्ही तर खानदेशामध्ये जळगावला आमचा जन्म झाला आहे, आम्ही आता मुंबईला राहतो, पुण्याला राहतो आणि आमचा जन्म तर भुसावळला झालेला आहे, आमचा जन्म तर उज्जैनला झालेला आहे, इंदोरला झाला आहे, तर मग कुठेतली दिशा धरू हा वास्तविकता प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि हा प्रश्नच असू शकत नाही. आपण जर कुठेही उभे राहिले, पृथ्वीवर तुम्ही कुठेही उभे राहा, पृथ्वीवर कुठेही राहा, कुठेही निवास करा, तर दिशा या बदलत नाही. आता आपण नकाशा जर घेतला तर दिल्लीकडची ही उत्तर दिशा आपल्याला साधारणतः दिसते आणि आपण डावीकडे गेली तर ती पश्चिम दिशा दिसते आणि उजव्या हाताकडे गेली तर ती आपल्याला पूर्व दिशा दिसते आणि खाली जी आपण गेलो तो दक्षिण दिशा दिसते. अगदी साधं सरळ आहे, म्हणून दिशेचा प्रश्न नाही. तो विषय तुम्ही मनातून काढून टाकायचा. जिथे तुम्ही आहे तिथूनच आपल्याला दिशा दिसते. दिशा तुम्ही गाव बदललं, हे बदललं तरी दिशा बदलत नाही. आणि त्याच्यानंतर मग दोघांच्या वयामध्ये किती अंतर असेल, दिशा समजली, मग दोघांच्या वयामध्ये किती अंतर असेल. मग दोघांच्या वयामध्ये अंतर आता तुम्हाला ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन होते, त्याच्यात आपल्याला दोघा वयाचं मार्गदर्शन आपल्याला मिळते, सध्या त्यात मिळते. आणि त्याच्यानंतर मग आता सासूसुनाचे संबंध कसे राहतील तेही आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मुलामुलींचा स्वभाव कसा असेल, तापट असेल, उग्र असेल, शांततावादी असेल, मनमिळावू असेल, धार्मिक वृत्तीत असेल, नास्तिकसुद्धा असेल आणि इतरही अनेक गुण असेल. एखादा व्यसनाधीन असेल, एखादा असं आपण बघितलं गेलं आणि सूक्ष्मरित्या विचार केला, पण एखाद्याचं अफेअर आहे का, एखाद्याचं प्रेम प्रकरण आहे का, एखादा बाहेर गॅमिनी आहे का, बाहेरचे संबंध त्यास आहे का, एवढं ज्ञान तुम्हाला ज्योतिषशास्त्र देते, हे लक्षात घ्या. पण यासाठी जाणकार ज्योतिषीच असावा लागतं, एवढं मात्र खरं असते. आता आपण असं बघितलं असताना मग संसार पूर्ण होईल की नाही हे पण बघायला हवं ना. संसार काही एका दिवसाचा, 2 दिवसाचा, महिनाभराचा नसतो. संसार आपल्याला पूर्ण आयुष्यभर करायचा असतो. आणि त्यानंतर संततीचा योग. आता एखाद्याला संतती कमजोर असली, आता समजते, आणि संतती कमजोर असली तुम्ही काही न बघता जर विवाह केला आणि दुसऱ्या स्थळाची तुम्ही जुळत आहे त्याची पण संतती कमजोर असली तर मग संतती होणारच नाही, संतती समस्या निर्माण होते. आणि त्याच्यात जर चांडाळ योग आला, ग्रहण योग आला किंवा कुयोग आला किंवा एक फडतर योग असतो, तो फडतर योग तर फार कठीण असतो आणि एक अग्निजन्य योग असतो. असं जर आलं तर त्याच्यामध्ये मग आपल्याला व्यंगात्मक संतती निर्माण होते आणि ती व्यंगात्मक संतती निर्माण झाली तर मग तुम्हाला आयुष्यभर किती कष्ट भोगावे लागते, किती चिंता लागेल याचं तुम्ही जरा विचार करून बघा. म्हणून संतती सुलभच आहे, संतती सुखकारक होण्याचे योग पण आहे. संतती करत असताना आपण या ठिकाणी पुष्कळशे विज्ञानवादी किंवा डॉक्टर मंडळी म्हणतात काय संततीचा विषय का, एखाद्याचं डॉक्टर
आज आपण पाहायला गेलं तर त्यांनासुद्धा संततीच्या समस्या असतात की नाही, मग त्यांना त्यांच्या समस्यासुद्धा सोडवता येत नाही. असा योग असताना पुष्कळसं म्हणता की मिलन झाले की संतती होते. माझं म्हणणं अगदी तुम्ही ऐका, हे खोटी बाजू आहे. संसार तर अनेक रात्री स्त्री पुरुष करता विवाहित करतात, मग प्रत्येक वेळेला संतती निर्माण होते का? नाही निर्माण होते. ज्या वेळेला ग्रहाची अनुकूलता असते त्यावेळेला प्रबलता असते. संतती स्थान पंचम स्थानावर दुसरी शुक्राची असते, शुक्र भ्रमण असते, त्यावेळेला तुम्हाला संतती निर्माण होते. आता संतती निर्माण झाली म्हणजे तुम्हाला संतती होईलच का याची पण गॅरंटी नसते, कारण संतती गर्भपात होतो, अबार्षण होते, संतती विकृत होते. व संतती निर्माण करणारा हा शुक्र आहे. गुरुचं याबद्दल कुठलंही कार्य नाही, परंतु पुष्कळशी ज्योतिषी पुजारी मंडळी गुरु बघतात, गुरुचं कार्य काही नाही. गुरु हा डिलेवरी करतो. गुरु काय करतो तर डिलेवरी करतो. हा डिलेवरी करत असताना गुरु बघावा लागतो, पण संतती निर्माण करताना शुक्र हा हार्मोनचा कारक आहे. आणि भाग्य हा कुंडलीमध्ये आपल्याला पाहायला गेले तर भाग्य हा कुंडलीमध्ये पाहत असताना आपल्याला या ठिकाणी तर संततीचं भाग्य, पितृचं भाग्य, मातृचं भाग्य, आजोबाचं भाग्य, आजीचं भाग्य या ठिकाणी एक DNA चाचणी आता विज्ञानामध्ये आलेली आहे या 10 वर्षामध्ये. पण DNA चाचणी कितपत खरी आहे खोटी याबद्दलचा माझा अभ्यास चाललेला आहे. एक विस्तृत व्हिडिओ मी याबाबत आहे. DNA चाचणी ही खोटी आहे असं माझं म्हणणं आहे. असं आहे. असू द्या. आता विवाहाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर मंगळ हा अडथळाकारक ग्रह आहे, शनी अडथळाकारक ग्रह आहे, नपुंसक तो असला तर अडथळाकारक ग्रह आहे. असं योग असताना आपण या ठिकाणी बघायला हवं की ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला दोघांच्या खऱ्या कुंडल्या, सत्य कुंडल्या, कॅम्प्युटरची कुंडली असत्य असते, ज्याच्यावर जन्माक्षर जन्मांक लिहिलं ते पण असत्य असते, त्याच्यामधून काही कळत नाही. म्हणून जाणकार ज्योतिषी या ठिकाणी आवश्यकता असते. असो, आजच्या कार्याचा विषय इथे संपूया. पुनरुपी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. बुधवारी कार्याला सुट्टी आहे. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. आपण ती पण सेवा घेऊ शकतात. माझ्याकडे येताना मात्र मोबाईल करूनच यावं. व्हॉट्सअपवर मार्गदर्शन करताना मला बोलावं आणि माझ्याशी चर्चा करावी. नंतरच व्हॉट्सअपवर तुम्ही माहिती टाकावी. मला न विचारता तुम्ही माहिती टाकली तर मात्र ती गाळण्यात येईल. तुमचं व्हॉट्सअपमधील ती माहिती आम्ही गाळून टाकू, कारण चर्चा झाल्याशिवाय चर्चा महत्त्वाची आहे. असो, तुम्हाला परिपूर्ण सेवा देण्याचं माझं कार्य आहे, मी ते कर्तव्य. असो, तुम्हाला माहिती टाकण्यासाठी आम्ही 2 पानं टाकतो, एक समस्याचं, एक उपासनेचं आणि एक व्हॉईस मेसेज. याच्या उपर तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही माहिती घेऊ शकता. माहिती कागदावर तुम्ही लिहून घ्यावी, कारण बोलण्याच्या ओघात 1-2 प्रश्न राहून जातात, म्हणून नंतर बोलावं. तुमचं परिपूर्ण मार्गदर्शन करणं हे माझं कर्तव्य आहे. असो, तुम्हा सर्वांना आशीर्वाद. तुम्ही सुखी संपन्न राहावं, आनंदित राहावं, समाधानी राहावं, तुमच्या मनातील संपूर्ण इच्छा पूर्ण व्हावं हे माझे आशीर्वाद आहे. स्वर्गीय सौ निर्मलाबाईंचं हे कार्य असल्याकारणानं त्यांचं पण आशीर्वाद तुम्हाला लाभतील. असो, आजच्या कार्याचं समापन येवं. दुसरा व्हिडिओ दुसऱ्या विषयात तुम्हाला काही व्हिडिओ सुचवायचे असतील आपण सुचवू शकता. लेखी प्रतिक्रिया आपण द्यावी. असो.